स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आमच्या इथे एक पाण्याची टाकी फुटली होती, तर ती टाकी फेकून न देता आम्ही त्या टाकीचे 2 भाग केले आणि त्यामध्ये काही भाज्या लावल्या। तर तशाच भाज्या आजही मी एका टाकीच्या दुसऱ्या भागामध्ये लावणार आहे आणि घरच्या घरी भाज्या लावण्यासाठी भाज्यांच्या बिया सुद्धा घरच्या घरी कशा उपलब्ध करायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज मी लावणार आहे पालक भाजी, टरबूज, खरबूज, वांगे, कांदे, अद्रक, बटाटे, मोड आलेले इथे हरभरे आहेत, काही मेथीच्या बिया आहेत मोड आलेल्या। हे सर्व मी घरच्या घरी उपलब्ध केलेले आहे। बटाट्यामध्ये तुम्हाला कोबीचा बुडाचा भाग दिसत असेल तर तेही लावणार आहे मी आज। अशाच प्रकारच्या सर्व भाज्या आपण जर घरच्या घरी लावल्या तर भाज्या चांगल्या उगवण्यासाठी माती घरच्या घरी सुपीक कशी तयार करायची तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे एका पिशवीमध्ये तुम्हाला भरपूर कचरा दिसत असेल, पण हा कचरा खूप कामाचा आहे। हा कचरा सर्व आमच्या गार्डन मधला आहे आणि काही किचन वेस्ट आहे। तर यामध्ये काही झाडांचा पालापाचोळा आहे। आमचे एक मागे शेवरी तोडली होती, त्या शेवरीच्या शेंगा आहेत त्याही आपल्याला कंपोस्टसाठी कामा येणार आहेत। तर आपल्याला इथे वेगळं कंपोस्ट काही तयार करायची गरज नाही। तर बघा मी तुम्हाला सांगते, अशा पद्धतीने तुम्ही जरी भाज्या लावण्यासाठी मातीचे थर लावले तरी सुद्धा वेगळं कंपोस्ट टाकण्याची गरज पडणार नाही। तर इथे बघा मी आमच्या गार्डन मधला पूर्ण कचरा आणि किचन वेस्ट टाकलेला आहे। ते पूर्ण डिकंपोस्ट झालेलं नाही अजून, फक्त पिशवीमध्ये मी भरून ठेवलं होतं आणि तेच मी इथे वापरलेलं आहे। त्यानंतर एका पिशवीमध्ये मी थोडीशी राख भरून ठेवली होती। अधूनमधून आम्ही चूल लावत असतो पाणी वगैरे गरम करण्यासाठी, तर मी राख जमा करून ठेवते आणि ही राख सुद्धा आपल्या झाडांच्या खूप उपयोगाची असते। तर मी इथे राख टाकली। त्यानंतर पुन्हा मी काही गार्डनमधली माती आणलेली आहे। तर ही माती पूर्ण अशी भुसभुशीत माती नाही, या मातीमध्ये सुद्धा खूप कचरा आहे। तर एका बाजूला मी गार्डनमध्ये झाडू मारल्यानंतर एका खड्ड्यामध्ये पूर्ण कचरा लावते, तर त्या कचऱ्यापासून कंपोस्टची माती निघालेली आहे। पूर्ण ते कंपोस्टच तयार झालेलं आहे आणि काही माती मिक्स आहे, तर तो एक थर मी टाकलेला आहे। आता यानंतर बघा मी काय टाकणार आहे। आमच्या घरी एक माठ फुटला होता, तर माठाचा अर्धा भाग पूर्ण तुकडे झाले आणि अर्धा भाग थोडासा बाकी होता। तर यामध्ये मी काही ना काही कंपोस्ट टाकत असते किंवा झाडं लावत असते। तर मी इथे दिवाळी दसऱ्यासाठी जे आपण घराला लावले होते झेंडूचे फुलं, माळा, त्यामधले फुलं आणि आंब्याचे पानं टाकलेले होते कंपोस्ट करण्यासाठी, ते यामध्ये टाकले। त्यानंतर यावरती मी टाकत आहे एक अंड्याच्या टरफलांचा थर। अंड्याचे टरफल मी खूप दिवसापासून जमा केलेले आहेत, त्यामुळे थोडासा रंग बदललेला दिसत असेल। आणि आता यानंतर मी टाकणार आहे केळीचे साले। केळीचे साले सुद्धा वाळवून ठेवलेले आहे। आपल्या घरामध्ये नेहमीच केळी येत असते, तर केळी खाल्ल्यानंतर साले कधी फेकून द्यायचे नाही, अशा पद्धतीने वाळवून ठेवायचे किंवा मग अशा वाळवलेल्या केळीच्या साल्यापासून कंपोस्ट तयार करायचं। केळीच्या साल्यापासून सोप्या पद्धतीने कंपोस्ट कसं तयार करायचं त्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। अंड्याचे टरफलं आणि केळीचे साले पसरवल्यानंतर यावरती पुन्हा एकदा मी माती पसरवून घेतली। त्यानंतर आपल्याला गार्डनमधली भुसभुशीत माती किंवा काळी माती जशी माती भेटेल तशी यावरती पसरवून घ्यायची। तर मी इथे काळी माती घेतलेली आहे। पूर्ण काळी माती नाही, थोडीशी भुरटीच आहे, कारण की गार्डनमध्ये आमच्या अशीच माती आहे। जी भेटेल ती आपण इथे वापरू शकता। ही माती पूर्ण सुपीक होणार आहे, कारण की आपण जे थर लावलेले आहेत कचऱ्याचे, अंड्याचे, केळीच्या साल्यांचे, हे सर्व या मातीला सुपीक करतात। जर गच्चीवर भाज्या लावायच्या असतील आणि त्यातल्या त्यात मोठ्या कंटेनरमध्ये लावायच्या असतील तर सर्वात आधी प्रश्न पडतो मातीचा। तर अशा पद्धतीने कमीत कमी माती वापरून तुम्ही झाडं लावू शकता। सर्व माती व्यवस्थित पसरून झाल्यानंतर मी या मातीमध्ये लावले कांदे, बटाटे, अद्रक। बटाटे मी जसेचे तसे लावले नाही, त्यामधले जे कोंब आहेत ते कट करून लावले। इथे माझ्यासोबत शूटिंग करायला कोणी नव्हतं, मी एकटीच एका हातामध्ये कॅमेरा धरून एका हाताने काम करत होते, त्यामुळे बटाटे कट करताना मी तुम्हाला दाखवले नाही आणि अजून काही बारीक सारीक गोष्टी कॅमेऱ्यामध्ये दिसून आल्या नाहीत। इथे काही भाज्या लावून झालेल्या आहेत आणि काही भाज्यांच्या बिया अजून लावायच्या बाकी आहेत। तर त्यासाठी मी इथे फुटलेल्या माठामध्ये पुन्हा माती भरली आणि त्यामध्ये मी आता लावणार आहे पालकचं बी। हे पालकचं बी मी घरच्या घरी तयार केलं। आपण जेव्हा पालकची भाजी बाजारातून विकत आणतो तेव्हा भाजीचे जे बुडं असतात ते पुन्हा मातीमध्ये खोचून ठेवायचे, एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती टाकून त्यामध्ये लावायचे, तर त्याला बी तयार होतं। तेच बी मी इथे तयार करून लावलेलं आहे।
आणि इथे मी काही टमाट्याचे रोपं लावलेत, काही कारल्याचे, हे अगोदरच लावलेले आहेत. त्यामध्ये थोडीशी जागा आहे तर तिथे मी टाकत आहे वांग्याचं बी. वांग्याचं बी देखील मी घरच्या घरीच तयार केलेलं आहे. आमच्या घरी वांग्याचे झाडं मी नेहमीच लावत असते. व्हिडिओमध्ये बऱ्याचदा तुम्ही पाहिले असतील, त्याच वांग्याचे हे बी आहे. जर तुमच्याकडे झाडं नसतील वांग्याच्या सुरुवातीपासून तर तुम्ही बाजारामध्ये वांगे घ्यायला जाल तेव्हा भाजीवाल्याकडून एखादं पिवळं वांगं किंवा मोठं वांगं घ्यायचं, त्यापासून बी तयार करून घ्यायचं. याच पद्धतीने सर्व बिया मी घरच्या घरी तयार केल्या. टरबूज खरबूज जेव्हा बाजारातून खायला आणली त्यामधल्या बिया फेकून न देता लावण्यासाठी सांभाळून ठेवल्या. आता या सीझनमध्ये त्या लावण्यासाठी कामं आल्या. कांद्यांना जेव्हा कोंब फुटले ते कांदे आपण लावायला घेतले. हरभरे जे आहे ते माझ्या आईने मला हरभरे पाठवले होते त्यांच्या घरच्या शेतामधले, ते मी आता भिजत घातले. त्यानंतर कोंब आले, आता ते लावायला ठेवले. 4 बटाट्यांना थोडे थोडे कोंब फुटले होते तर मी 2 दिवस पाण्यामध्ये ठेवले तर त्याला लगेच मुळ्या फुटल्या, त्यामुळे मी ते लावायला ठेवले. मेथीचं बी सुद्धा माझ्या घरामध्ये थोडंसं होतं त्यामुळे मी ते भिजायला ठेवलं. मोड आल्यानंतर लावायला घेतलं. आता इथे माझ्या सर्व भाज्या व भाज्यांच्या बिया लावून झाल्या. हा व्हिडिओ इथेच न संपवता 2 ते 3 दिवसांनी आपण कंटिन्यू करू. तर इथे बघा 4थ्या दिवशी हा व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे. ज्या दिवशी व्हिडिओ बनवला त्या दिवशीच मी संपवला नाही, कारण की भाज्या कशा उगवल्या हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर भाज्या सुरुवातीलाच बघा किती छान उगवलेल्या आहेत. 2 दिवसानंतर मी बघितलं तर थोडेसे मोडवरती आले आणि 4थ्या दिवशी त्याला 2-2 पानं फुटलेले आहेत. तर इथे बघा मोड आलेल्या ज्या बिया होत्या त्याला पटकन पानं फुटले आणि इथे वांग्याचं बी जे मी टाकलं होतं ते भिजवलेलं नव्हतं किंवा मोड आलेलं नव्हतं, ते अजून उगवलेलं नाही. इथे ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे, ते अगोदरचंच आहे. त्यामधलं गवत काढलंय म्हणून मी तुम्हाला दाखवलं आणि त्यामधली माती भुसभुशीत केली. इथे कांदे लावलेले होते, कांद्यांच्या पाती बघा किती वरती आल्यात. बटाट्यांना सुद्धा छोटे छोटे पानं आलेत आणि पत्ताकोबीचे कोंब सुद्धा वरती आलेत. इथे पालक भाजी लावली होती, ती काही अजून उगवलेली नाही. या टाकीमध्ये अगोदरच्याच भाज्या लावलेल्या आहेत, त्या छान आलेल्या आहेत. इथे तुम्हाला गवत जास्त दिसत असेल, मी गवत काढलं नाही यासाठी, कारण की इथे घोळाची भाजी भरपूर आहे. घोळाची भाजी काढल्यानंतर मी गवत सुद्धा काढून घेणार आहे. दोडक्याला छोटासा दोडका सुद्धा येत आहे आणि या सर्व भाज्या खूप छान टवटवीत आहेत. तसे आमच्या गच्चीवर जास्त झाडं नाहीत, काही मोजकेच झाडं मी गच्चीवर लावते, कारण की आमच्या कंपाऊंडमध्ये खूप सारे झाडं आहेत आणि कंपाऊंडमध्ये भरपूर जागा आहे. पण छोट्या भाज्यांचे जर झाडं खाली लावले कंपाऊंडमध्ये तर मुंगसं खातात, मुंगसं येऊच देत नाहीत छोटे झाडं. त्यामुळे मी छोटे झाडं गच्चीवर लावते आणि मोठे झाडं खाली लावते. इथे बघा मी वालाच्या शेंगाची वेल लावलेली आहे आणि इथे खूप शेंगा येतात, त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. आता सध्या वरून काही जास्त दिसत नाही शेंगा. आणि त्या बाजूला केळीचे झाडं आहेत आणि खाली कंपाऊंडमध्ये मी नेहमी शूटिंग करत असते, भरपूर झाडं आहेत कंपाऊंडमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.